सो आज आपण प्लांट वॉटर रिलेशन हा 12वी HSC बोर्डसाठी लागणारा जो IMP टॉपिक आहे त्याच्यातले टेक्स्टबुकमधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी मार्क करून देणार आहे. ओके, सो सगळ्यात पहिला जो क्वेश्चन येतो टेक्स्टबुकमधला तो आहे इलिक्झर ऑफ लाईफ. वाय वॉटर इज नोन ॲज इलिक्झर ऑफ लाईफ, गिव्ह रिझन. हा 2 मार्क्सचा क्वेश्चन यातून येतो. सो हा क्वेश्चन खूप IMP आहे, हा करायचाच आहे. प्रॉपर्टीज ऑफ वॉटर नेक्स्ट 3 मार्क क्वेश्चन आहे, IMP क्वेश्चन आहे. प्रॉपर्टीज ऑफ वॉटर ज्या आहेत त्या तुम्हाला या टॉपिकमधून या पॉईंटमधून ह्या करायच्या आहेत. सो दिस इज ऑल्सो वन इम्पॉर्टंट टॉपिक. डायग्रॅमसाठी ह्या ज्या 2 डायग्रॅम दिसत आहेत तुम्हाला पेज नंबर 119 वरती, स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर, ह्या दोन्हीही डायग्रॅम ड्रॉ करणं मॅन्डेटरी राहणार आहे. आणि रूट स्ट्रक्चरचं जे मेकॅनिझम आहे वॉटर ॲब्सॉर्प्शनचं ते मेकॅनिझम लॉंग आन्सर क्वेश्चनसाठी येणार आहे. प्लस इथून हा जो वेलॅमेंट टिश्यू आहे हा ॲब्सॉर्प्शन करण्यासाठी स्पेशलाइज्ड टाईप ऑफ टिश्यू आहे इपिफायटिक प्लांटमधला, हे MCQसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहे. सो रूट हेअरचं स्ट्रक्चर सांगितलं मी. त्यानंतर हा जो आहे हा खूप IMP 4 मार्क्सचा क्वेश्चन असणार आहे. एक्सप्लेन अ स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर विथ नीट लेबल डायग्राम. सो या 2 डायग्राम तुम्ही ड्रॉ करणार आहे आणि त्याच्यासाठी जे एक्सप्लेनेशन आहे ते इथं दिलेलं आहे आणि मेकॅनिझम सांगितलं. त्यानंतर तुम्हाला टाईप्स ऑफ वॉटर हा जो एक क्वेश्चन आहे हा IMP क्वेश्चन करायचा आहे. 4 टाईप्स जे आहेत वॉटरचे ते 4 टाईप्स ऑफ वॉटर या पॅरेग्राफमध्ये दिलेले आहेत. 6.3 दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट फ्रॉम दिस टॉपिक. देन इम्बिबिशन ही जी डेफिनेशन आहे, डेफिनेशनसाठी IMP क्वेश्चन हा यातून हा विचारला जातो. इम्बिबिशन म्हणजे काय आहे. त्यानंतर डिफ्युजन आहे आणि ऑस्मॉसिस आहे. ओके, नेक्स्ट आहे ते म्हणजे ऑस्मॉसिस. आणखी एक डिफरन्स टाईपचा क्वेश्चन यातून येऊ शकतो तो म्हणजे ऑस्मॉसिस आणि डिफ्युजन याच्यातला जो डिफरन्स आहे बाळांनो तो करायचा आहे. ओके, आणि डिफ्युजन प्रेशर डेफिसिट हा जो डेफिनेशन आहे इथून एक डेफिनेशन वन्स अगेन इम्पॉर्टंट डेफिनेशन येते. सो इम्बिबिशन, डिफ्युजन, ऑस्मॉसिस आणि डिफ्युजन प्रेशर डेफिसिट हा जो आहे हा डेफिनेशनसाठी आणि डिफ्युजन ऑस्मॉसिस हा डिफरन्शिएशनसाठी क्वेश्चन विचारला जातो. ओके, त्यानंतर ऑस्मॉसिसचे जे टाईप्स आहेत एंडो ऑस्मॉसिस आणि एक्झो ऑस्मॉसिस हे जे टाईप्स आहेत याच्यावरती सुद्धा क्वेश्चन इम्पॉर्टंट विचारला जातो. आणि इथे बाळांनो एक एक्सप्लेनेशन एक इक्वेशन दिलेलं आहे. टार्गेट प्रेशर इज एक्झॅक्टली इक्वल टू वॉल प्रेशर. हे तुम्हाला फुल्ली टर्जेड सेलमध्ये काय असतं हे MCQसाठी विचारलं जातं. सो हे लक्षात ठेवाल पेज नंबर 121. देन इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो म्हणजे डिफ्युजनमधून आपण जे 2 टाईप आहेत फॅसिलिटेटेड डिफ्युजन आणि फॅक्टर कोणकोणते अफेक्ट करतात. सगळ्यात जास्त IMP यातून मी सांगेन फॅक्टर्स अफेक्टिंग वॉटर ॲब्सॉर्प्शन आहे, हा एक करायचा आहे. आणि डिफरन्ससाठी हा जो क्वेश्चन आहे सिम्प्लास्ट अँड अपोप्लास्ट पाथवे हा डिफरन्ससाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. डिफरन्स तुम्हाला याच्यावरून विचारला जाणार आहे, सिम्प्लास्ट अँड अपोप्लास्ट पाथवे. डायग्राम बेस्ड पण क्वेश्चन असणार आहे याच्यातून आणि डिफरन्स बेस्ड पण क्वेश्चन असणार आहे. ओके, आता इथं कॅस्पेरियन स्ट्रीप जे आहे एंडो ऑस्मॉसिस हे कशामुळं होतं आणि याच्यासाठी एक 1 मार्कचा क्वेश्चन या पॉईंटमधून इम्पॉर्टंट विचारला जाणार आहे. सो हा जो आहे एंडो ऑस्मॉसिस कॅरेक्टराइज्ड बाय कॅस्पेरियन स्ट्रीप अ सुबेराइज्ड लेअर, कशाने बनलेल्या असतात किंवा सुबेराइज्ड लेअर कोणता आहे एंडो ऑस्मॉसिससाठी तर त्याच्यावरती 1 मार्कचा क्वेश्चन विचारला जातो. सिम्प्लास्ट आणि अपोप्लास्ट पाथवे जो आहे तो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे डिफरन्ससाठी. त्यानंतर विचारली जाते ती म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट रूट प्रेशर थिअरी आणि त्याचे जे सायंटिस्ट आहेत हे MCQसाठी विचारले जातात. सो हा क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंटली करायचा आहे, रूट प्रेशर थिअरी. ओके, त्यानंतर तुम्हाला यातून येतो तो म्हणजे ट्रान्सपिरेशन पूलवरती क्वेश्चन विचारला जातो. आणि कोहिजिव्ह आणि अधेझिव्ह फोर्सेसची डेफिनेशन सेम पॅरेग्राफमध्ये वरच्या बाजूला दिलेली आहे. डेफिनेशन ऑफ कोहिजिव्ह फोर्सेस अँड अधेझिव्ह फोर्सेस. सो डेफिनेशन सांगितल्या, ट्रान्सपिरेशन पूल सांगितलं, डेफिनेशनसाठीच हा सुद्धा क्वेश्चन विचारला जाणार आहे. आणि मॅक्रो इलेमेंट्सचे एक्झाम्पल जे आहेत हे जे बॉक्सेस असतात बाळांनो हे खूप IMP बॉक्सेस असतात. सो तुम्हाला बॉक्सेस करणं मॅन्डेटरी राहणार आहे, मॅक्रो इलेमेंट आणि मायक्रो इलेमेंट. त्यानंतर यातून डायग्रॅम येते ती म्हणजे स्ट्रक्चर ऑफ स्टोमॅटा. ओके, सो स्ट्रक्चर ऑफ स्टोमॅटा
आणि 1 मार्कचा क्वेश्चन येतो तुम्हाला इथं दिलेले आहेत की मोनोकॉट प्लांटमधले आणि डायकॉट प्लांटमधला जो डिफरन्स आहे हा इथं या पॅरेग्राफमध्ये दिलेला आहे आणि त्याचे एक्झाम्पल स्टेट बोर्डने 1 मार्कसाठी प्रिव्हियस इयरला विचारलेले आहेत. सो एक्झाम्पल्स ऑफ मोनोकॉट प्लांट अँड डायकॉट प्लांटमधले जे काही डंबेल शेप्ड आणि तुमचे जे किडनी शेप्ड स्टोमॅटा असतात त्याचे एक्झाम्पल्स विचारलेले आहेत. सो या पेजवरती तुम्हाला इथं एक्झाम्पल्सही दिलेले आहेत, हे एक्झाम्पल करणं गरजेचं आहे. ओके, स्ट्रक्चर ऑफ स्टोमॅटा आणि लास्ट राहतं ते म्हणजे सिग्निफिकन्स ऑफ ट्रान्सपिरेशन. हे एवढे क्वेश्चन या टॉपिकमधून इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे व्हेरी IMP टॉपिक 7 मार्क्स आणि 11 मार्क्स विथ ऑप्शन दॅट इज मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. यातून तुम्हाला काय काय करायचं आहे तर सायंटिस्टची जी नावं दिलेली आहेत यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा फ्रेडरिक मिशर हे जे सायंटिस्ट आहेत यांनी न्यूक्लिन हे जे आहे हे न्यूक्लिक ॲसिड डिस्कवर केलं होतं. त्याची डिस्कवरी जी आहे ती दिलेली आहे. सो सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर IMP क्वेश्चन येतो तो म्हणजे तुमचा डिरेक्टली पॅकेजिंगचा DNA पॅकेजिंग इन युकॅरियोट्स. ओके, आता युकॅरियोट्समधलं जे पॅकेजिंग आहे त्यामध्ये तुम्हाला हिस्टोन ऑक्टेमर किंवा न्यूक्लिओसोम हा सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन येतो. डायग्रॅम, ओके, एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिओसोम हा डायग्रॅमसाठी विचारला गेलेला क्वेश्चन आहे आणि एक्सप्लेनेशनसाठी पण आलेला आहे. किंवा त्यातून 2 मार्क्ससाठी क्वेश्चन येतो तो म्हणजे त्याचे जे प्रोटीन्स आहेत हिस्टोन बाइंडिंग प्रोटीन्स जे आहेत या हिस्टोन बाइंडिंग प्रोटीनमधले जे अमिनो ॲसिड्स आहेत हे अमिनो ॲसिड्सचा क्वेश्चन जो आहे म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज्ड बेसिक प्रोटीन्स जे आहेत हिस्टोन आणि प्रोटॅमाइन्स यांच्यामध्ये कोणते कोणते अमिनो ॲसिड असतात तर अर्जिनिन आणि लायसिन हे जे 2 अमिनो ॲसिड्स आहेत इथं दिलेले आहेत. लायसिन एक आहे आणि अर्जिनिन एक आहे. सो हे इम्पॉर्टंट क्वेश्चन येतो याच्यातून 2 मार्क्सचा आणि डायग्राम बेस्ड क्वेश्चनसाठी हा क्वेश्चन आहे न्यूक्लिओसोम स्ट्रक्चर एक्सप्लेन करा. नेक्स्ट क्वेश्चन येतो व्हेरी IMP क्वेश्चन. एक तर डेफिनेशन बेस्ड क्वेश्चन येणारे बाळांनो किंवा डिरेक्टली युक्रोमॅटिन किंवा हेटेरोक्रोमॅटिनच्या ज्या डेफिनेशन्स आहेत. सो हा खूप IMP पार्ट आहे युक्रोमॅटिन अँड हेटेरोक्रोमॅटिन. डिफरन्स बेस्ड पण क्वेश्चन आहे आणि डेफिनेशन बेस्ड सुद्धा क्वेश्चन यातून अराईज होत आहे. ओके, नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन्स जे आहेत हे नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन 2 मार्क्ससाठी विचारला जाणारा हा एक क्वेश्चन आहे. ओके, पॅकेजिंग ऑफ हायर लेवल जे काही आहे क्रोमोझोमचं त्याच्यासाठी यूज केलं जाणारं ते प्रोटीन आहे. DNA रेप्लिकेशन बरेच वर्ष ज्यातून क्वेश्चन विचारला नाही आणि यावर्षी तुम्हाला चान्सेस आहेत DNA रेप्लिकेशनमधलं जे सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन आहे हे डायग्राम काढून तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी विचारलं जाणार आहे. सो लॉंग आन्सर क्वेश्चनसाठी मॅन्डेटरी राहणारे हा क्वेश्चन करणं DNA रेप्लिकेशन. इथे डायग्राम दिलेली आहे, दोन्हीही डायग्राम ड्रॉ करणं मस्ट राहील तुम्हाला DNA रेप्लिकेशनसाठी आणि एक्सप्लेनेशन तुमच्या या पेजवरती दिलेलं आहे. सो 4 मार्क्सचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन येतो दॅट इज तुमचे लीडिंग अँड लॅगिंग स्ट्रँड पेज नंबर जे दिलेले 76 याची डेफिनेशन PYQ आलेली आहे. सो तुम्हाला या डेफिनेशन 2 जे आहेत लीडिंग अँड लॅगिंग स्ट्रँड हे 2 क्वेश्चन्स तुम्हाला करायचे आहेत. वन्स अगेन इम्पॉर्टंट डेफिनेशन आलेली आहे दॅट इज ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. ओके, सो ओकाझाकी फ्रॅगमेंट्स तुम्हाला करायची आहे डेफिनेशन इथून 1 मोर डेफिनेशन. नेक्स्ट येतं ते म्हणजे सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन जे प्रूव्ह केलं. ओके, मेझेल्सन अँड स्टाल यांनी त्या एक्सपेरिमेंटमध्ये कोणता एजंट यूज केला होता तर सेजिशियम क्लोराईड जो आहे हा 1 लाइनर क्वेश्चनसाठी आलेला क्वेश्चन आहे, PYQ आहे. सो सेजियम क्लोराईड जो आहे हा डेन्सिटी ग्रेडियंट जो एक्सपेरिमेंट आहे त्यामध्ये यूज केला गेला होता. 1 लाइनर क्वेश्चन. ओके, त्यानंतर येतो सेंट्रल डॉग्मा. 2 मार्क्ससाठी IMP क्वेश्चन आहे तुमचा सेंट्रल डॉग्मा. ओके, तुम्हाला फक्त या 3 स्टेपमध्ये हा एक्सप्लेन करायचा आहे. हे जे चार्टमध्ये डायग्राम दिले हे ड्रॉ करून तुम्हाला एक्सप्लेन करायचं सेंट्रल डॉग्मा. ओके, त्यानंतर IMP क्वेश्चन येतो दॅट इज डायग्राम जी आहे ट्रान्सक्रिप्शन युनिटची डायग्राम. एवढीशी डायग्राम आहे बाळांनो, ही डायग्राम मॅन्डेटरी करणं आहे तुमच्यासाठी ट्रान्सक्रिप्शन युनिट. त्यानंतर नेक्स्ट येतात ते म्हणजे टाइप्स ऑफ RNA. इथे एक क्वेश्चन आहे, छोटासा आहे, इथं कुठलाही बोल्ड किंवा कुठलाही मार्क केलेला नाही आहे. बट हे जे टाइप्स ऑफ RNA आहेत हे टाइप्स ऑफ RNA करणं खूप गरजेचं राहणार आहे. आणि इथून या पॅरेग्राफमधून हा जो चार्ट दिलेला आहे याच्यातून हा एक IMP क्वेश्चन आहे. रो फॅक्टर जो आहे हा रो फॅक्टर टर्मिनेटिंग प्रोटीन आहे ई कोलाई मधला. हा 1 लाइनर क्वेश्चनसाठी विचारला जाऊ शकतो. किंवा रेट्रो व्हायरसचं एक्झाम्पल आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. HIV व्हायरस जो आहे हा रेट्रो व्हायरस आहे.
याचं एक्झाम्पल. सो हा जो चार्ट आहे हा व्हेरी 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 IMP चार्ट आहे, बॉक्स आहे, तो तुम्हाला करायचा आहे. इथं तर दिलेलेच आहेत RNAचे टाईप्स, पण इथं सुद्धा काही टाईप्स जे आहेत हे दिलेले आहेत. सो हा चार्ट जो आहे ऑलवेज रिमेंबर वाले सगळे बॉक्सेस बाळांनो मॅन्डेटरी राहणार आहेत 1 लाइनर क्वेश्चनसाठी, जिथं तुमचे मार्क्स मोस्टली जात असतात. ओके, सो हे करणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यानंतर एक 3 मार्क्सचा क्वेश्चन येतो, दॅट इज प्रोसेसिंग ऑफ HNRNA. ओके, सो HNRNA जे आहे त्याचं प्रोसेसिंग ज्या 3 स्टेपमध्ये होतं त्या 3 स्टेपसाठी ही डायग्राम ड्रॉ करून तुम्हाला एक्सप्लेनेशन जे आहे हे एक्सप्लेनेशन इथून विचारलं जाईल. अदरवाईज इथून तुम्हाला डेफिनेशन्स जे आहे ह्या डेफिनेशन्स विचारल्या जातील. इंट्रॉन, एक्झॉन अँड स्प्लायसिंग ह्या 3 डेफिनेशन जे आहेत त्या 3 डेफिनेशन या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत. ओके, सो ट्रान्स्क्रिप्शनली ॲक्टिव्ह कोणता असतो, नॉन ॲक्टिव्ह कोणता असतो हे इथं दिलेलं आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन येतो, दॅट इज प्रॉपर्टीज ऑफ जेनेटिक कोड. ओके, IMP क्वेश्चन आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड, पेज नंबर 81. 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे, 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. दोन्ही टाईपच्या क्वेश्चनमध्ये हे येऊ शकतात डिपेंडिंग अपॉन मार्क्स. किंवा तर ते जर आलं नाही 4 मार्क 3 मार्क्ससाठी तर यातून तुम्हाला विचारल्या जातात डेफिनेशन. आता मोस्टली विचारलेले आहेत कोडॉन आणि अँटीकोडॉनचे डेफिनेशन आणि ॲम्बिग्युइटी म्हणजे काय आहे याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, आणि डिजेनरसी. सो डेफिनेशनसाठी मी इथं मार्क करते, डेफिनेशनसाठी डिजेनरसी आहे, डेफिनेशनसाठी नॉन ॲम्बिग्युअस जे असतात आपले जेनेटिक कोड तो एक क्वेश्चन आहे, आणि कोडॉन आणि अँटीकोडॉन डेफिनेशन बेस्ड क्वेश्चन्स आहेत. ओके, त्यानंतर शॉर्ट नोट विचारली जाते विथ नीट लेबल डायग्राम, tRNAचं स्ट्रक्चर एक्सप्लेन करा. सो एवढासा पॅरेग्राफ आहे आणि इथं डायग्राम दिलेली आहे. सो 3 मार्क्ससाठीचा हा देखील IMP क्वेश्चन राहणार आहे, tRNAचं स्ट्रक्चर. ऑल राईट, त्यानंतर नेक्स्ट येतं ते म्हणजे पॉलिपेप्टाईड चेनचं जे काही आहे, मी ट्रान्सलेशन जास्त सांगणार नाही तुम्हाला, पण डेफिनेशन जी आहे त्याची डेफिनेशन तुम्हाला करायची आहे. यावर्षी मॅक्झिमम चान्सेस आहेत क्वेश्चन येण्याचे 4 मार्क्सचे या टॉपिकमधून, दॅट इज लॅक ओपेरॉन. सो डायग्राम इथं दिलेली आहे बाळांनो, डायग्राम 2 फेजमध्ये दिलेली आहे, इन प्रेझेन्स ऑफ अँड इन ॲब्सेन्स ऑफ इंड्युसर. दोन्ही ही डायग्राम आणि ही जी आहे स्ट्रक्चरल जीनची जी डायग्राम आहे ती कंप्लीट डायग्राम तुम्हाला काढायची आहे. आणि एक्सप्लेनेशन जे आहे ओपेरॉनचं हे एक्सप्लेनेशन या पेजवरती दिलेलं आहे. कशाने बनलेला असतो ओपेरॉन, इथं त्याचे पॉईंट्स दिलेले आहेत पर्टिक्युलरली. सो लॉंग आन्सर क्वेश्चन आहे 4 मार्क्ससाठी, चान्सेस आहेत 100% येण्याचे लॅक ओपेरॉन. ओके, त्यानंतर 1 लाइनरसाठी, ओके 1 मार्क्ससाठी 1 लाइनरसाठी किंवा MCQसाठी तुम्हाला क्वेश्चन येतील या चार्टमधून. क्रोमोझोम नंबर दिलेला आहे बाळांनो तुम्हाला. सो क्रोमोझोम नंबर हा जो आहे फक्त हा लक्षात ठेवायचा आहे. बॅक्टेरियामध्ये काय दिलेलं आहे, ह्युमनमध्ये काय असतो हे सगळं इथं दिलेलं आहे. हा चार्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि नेक्स्ट IMP क्वेश्चन येतो DNA फिंगरप्रिंटिंग. ओके, सो DNA फिंगरप्रिंटिंग एक्सप्लेन करा असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाणार आहे यातून. ऑल राईट, त्यानंतर रेस्ट्रिक्शन डायजेशनचे एन्झाईम्स जे आहेत आणि डेफिनेशन जी आहे RFLP हे जे आहे हे डेफिनेशनसाठी विचारलं गेलेला क्वेश्चन आहे. आणि जेल इलेक्ट्रोफोरेसिस एक्सप्लेन करा अशी शॉर्ट नोटसुद्धा आलेली आहे. सो इथून किती क्वेश्चन्स अराईज होत आहेत बघा. DNA फिंगरप्रिंटिंग एक अख्खा क्वेश्चन 4 मार्क्ससाठीचा आहे, किंवा डेफिनेशन जे आहे त्या डेफिनेशन, रेस्ट्रिक्शन, फ्रॅगमेंट, लेंथ पॉलिमॉर्फिझम आणि जेल इलेक्ट्रोफोरेसिस शॉर्ट नोटसाठी. ऑल राईट, सो DNA फिंगरप्रिंटिंग सांगितलेलं आहे. जर DNA फिंगरप्रिंटिंग 4 मार्क्ससाठी आला नाही तर यातून 2 मार्क्ससाठी क्वेश्चन येतो, दॅट इज गिव्ह ॲप्लिकेशन्स ऑफ DNA फिंगरप्रिंटिंग. सो एवढे क्वेश्चन्स तुम्हाला करायचे आहे या टॉपिकमधून इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे ओरिजिन अँड इव्हॉल्युशन. यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्स जे येतात तो म्हणजे थेअरी ऑफ बायोजेनेसिस जो आहे याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे यातून विचारलेला आहे प्रिव्हियस इयरली, दॅट इज युरे अँड मिलर्स एक्सपेरिमेंट जो आहे, ही जी डायग्राम आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन, हा लॉंग आन्सर क्वेश्चन यातून विचारलेला आहे. RNA वर्ल्ड हायपोथेसिस याच्यातून 1 मार्क्सचे जे क्वेश्चन आहेत या पॅरेग्राफमधून हे 1 मार्क्सचे क्वेश्चन RNA वर्ल्ड हायपोथेसिसमधून विचारले जाणार आहेत. त्यानंतर इम्पॉर्टंट
टॉपिक किंवा इम्पॉर्टंट पॉईंट येतो यातून तो म्हणजे नॅचरल सिलेक्शन, थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. ही जे डार्विनिझमने एक्सप्लेन केलेली नॅचरल सिलेक्शनचा पॉईंट आहे हा इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यासाठीचे जे इव्हिडन्सेस आहेत याच्यावरती IMP क्वेश्चन विचारला जाणार आहे. सो इव्हिडन्सेस ऑफ डार्विनिझम ज्याच्यात DDTचं एक्झाम्पल दिलेलं आहे आणि ब्लॅक कलर पेपर्ड मॉथ जे आहे आणि जिराफची जी नेक आहे, लॉंग नेक ऑफ जिराफ, याच्यावरती क्वेश्चन विचारले जाणार आहेत. सो हा पॅरेग्राफ खूप IMP असणार आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट पार्ट येतो दॅट इज मेन फीचर्स ऑफ म्युटेशन थेअरी. इथं जे पॉईंट्स दिलेले आहेत हा खूप IMP क्वेश्चन आहे, येण्याचे चान्सेस आहेत. आणि नेक्स्ट IMP क्वेश्चन येतो दॅट इज क्रोमोझोमल ॲब्रिएशन्स. ओके, क्रोमोझोमल ॲब्रिएशन्सचे जे टाईप्स आहेत डिलिशन, डुप्लिकेशन, इन्व्हर्जन अँड ट्रान्सलोकेशन, याच्यावरती डेफिनेशन बेस्ड पण क्वेश्चन आलेले आहेत आणि लॉंग आन्सरसाठी क्रोमोझोमल ॲब्रिएशन शॉर्ट नोटसाठी विचारला गेलेला आहे. जेनेटिक व्हेरिएशनमध्ये आता डेफिनेशन कोणकोणते येतात तर डेफिनेशन मी तुम्हाला मार्क करून सांगते. जीन म्युटेशन आहे, त्यानंतर जेनेटिक रिकॉम्बिनेशन आहे, त्यानंतर जीन फ्लो आहे आणि जेनेटिक ड्रिफ्ट आहे. सो या ज्या आहेत या डेफिनेशनसाठी विचारले जाणारे क्वेश्चन्स यातून येतात. आणि इथं सांगितलं मी डुप्लिकेशन अँड इन्व्हर्जन हे जे टाईप्स आहेत ते इम्पॉर्टंट टाईप्स आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट, ह्युगो डे व्हॅरिसची जी थिअरी आहे या पॅरेग्राफमधून, हा जो ग्रीन कलरचा बॉक्स आहे ऑलवेज रिमेंबरवाल्या बॉक्समधून हा जो सायंटिस्ट बेस्ड क्वेश्चन आहे तो इथून येणार आहे. नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन आणि जॉग्राफिकल आयसोलेशन जे आहे. आता नॅचरल सिलेक्शनचं एक्झाम्पल इथं दिलेलं आहे ते म्हणजे इंडस्ट्रियल मेलॅनिझम आणि याच्यावरून क्वेश्चन विचारला जाणार आहे. स्पीसीज विचारली होती 1 मार्क्ससाठी आणि हा जो आहे हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे या टॉपिकमधला. नेक्स्ट ज्याच्यावरती स्टेट बोर्डने पण क्वेश्चन विचारलेले आहेत, व्हेरिएशन, म्युटेशन अँड जीन फ्रिक्वेन्सी, हे जे 3 क्वेश्चन्स आहेत हे 3 क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट पार्ट येतो दॅट इज जेनेटिक ड्रिफ्ट, जे 2 टाईपमध्ये एक्सप्लेन केले आपल्या टेक्स्टबुकमध्ये, फाउंडर्स इफेक्ट आणि बॉटलनेक इफेक्ट, याच्यावरूनही क्वेश्चन विचारला जाणार आहे या टॉपिकमधून. आणि नॅचरल सिलेक्शनचे जे टाईप्स आहेत त्यातून एखादा टाईप येण्याचे चान्सेस आहेत कारण प्रिव्हियस इयरमध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारले गेले होते पण रिसेंटली क्वेश्चन आलेले नाही आहेत, त्यामुळे याच्यावरती चान्सेस आहेत स्टॅबिलायझिंग, डायरेक्शनल आणि डिस्ट्रक्टिव्ह सिलेक्शन एक्सप्लेन करण्यासाठी. एनी वन ऑफ दिस टाईप जो आहे तो विचारला जाऊ शकतो. ओके, त्यानंतर IMP शॉर्ट नोटसाठी विचारला जाणारा क्वेश्चन आहे हार्डी-विनबर्ग प्रिन्सिपल. ओके, आणि अडॅप्टिव्ह रेडिएशन्स जो आहे या अडॅप्टिव्ह रेडिएशन्समधून फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर जे बर्ड्स आहेत या बर्ड स्पीसीजचं नाव लक्षात ठेवायचं आहे, कोणावरती एक्सपेरिमेंट जो आहे तो सांगितलेला आहे. इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, हे एक्झाम्पल्स करणं हे इथून इथपर्यंतच्या पॅरेग्राफमध्ये एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट पार्ट आहे ज्याच्यावरती स्टेट बोर्डने प्रिव्हियसली खूप वेळा क्वेश्चन विचारला तो म्हणजे कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग लिंकमध्ये आर्किओप्टेरिक्सचे एक्झाम्पल आहे आणि त्याच्यातले जे एव्हियन कॅरेक्टर्स आणि रेप्टिलियन कॅरेक्टर्स, एनी 2 एव्हियन आणि एनी 2 रेप्टिलियन कॅरेक्टर्स जे आहेत हे विचारले जाणार आहेत. त्यानंतर टाईप्स डेफिनेशनसाठी विचारला जाणारा क्वेश्चन तो म्हणजे पॅलिएंटॉलॉजी आणि टाईप्स ऑफ फॉसिल. टाईप्स ऑफ फॉसिलमधून NE2 जे आहेत मोस्टली कास्ट जो आहे आणि ॲक्च्युअल रिमेन जो आहे याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. सो हे 2 करा तुम्ही. आणि डिफरन्स बेस्ड क्वेश्चन यातून येतो तो म्हणजे ॲनालॉगस ऑर्गन आणि होमोलोगस ऑर्गन. सो होमोलोगस अँड ॲनालॉगस ऑर्गन डिफरन्ससाठी तुम्ही इम्पॉर्टंट क्वेश्चन यातून करणार आहे. आणि डेफिनेशन विचारली जाते स्पेशिएशनची. डेफिनेशनसाठी हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, स्पेसिएशन. आणि लास्ट मी इम्पॉर्टंट पॉईंट सांगेन यातून, हा जो चार्ट आहे हा चार्ट तुम्हाला 1 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे. आणि लास्ट म्हणजे ह्युमन इव्हॉल्युशनचा जो हा चार्ट आहे याच्यातून 3 मार्क्ससाठी कुठलेही एखादा जो स्पीसीज आहे ह्युमनचा, निअँडरथल मॅनचे कॅरेक्टर्स लिहा. त्यासाठी हा चार्ट तुम्हाला मस्ट करणं गरजेचं आहे.